आम्ही निघालोय आता राणी बागेमध्ये जायला। राणीच्या बागेला वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणून सुद्धा ओळखलं जातं। इथे बॉटनिकल गार्डन सुद्धा आहे। बाहेरचा व्ह्यू बघा किती मस्त आहे। मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सूर्य एकदम माथ्यावर आलेला आहे। तनुश्रीचं खूप दिवसाचं चाललं होतं की मम्मी मला राणीच्या बागेमध्ये जायचं आहे। आम्ही तिला नेलं होतं ती लहान असताना, पण तेव्हा तिथे काही एवढे ॲनिमल वगैरे काही नव्हतं। पण आता खूप मस्त रिनोव्हेशन याचं झालेलं आहे आणि भरपूर प्राणी त्यांनी आणलेले आहेत। सिंह लवकरच येणार आहे असं तिथे एक बोर्ड लावलेलं आहे। आता आम्ही येऊन पोहोचलोय इथे। रविवारच्या दिवशी आम्ही गेलो होतो आणि एवढी गर्दी होती तिथे, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। आम्ही येऊन पोहोचलोय राणीच्या बागेमध्ये। चला आता आपण बघूया काय काय आहे। भरपूर चेंजेस केलेले आहेत तिथे। ते तनुश्री आणि तिचे पप्पा। मी इकडे पण एकदा इथे जायचं असेल तर तिकिटाचे दर सुद्धा आहेत आणि ऑनलाईन सुद्धा आपण तिकीट बुक करू शकतो। इंडिव्हिज्युअल तिकीट आहे 50 रुपये आणि मुलांसाठी आहे 25 रुपये आणि जर फॅमिली असेल तर मग त्यांच्यासाठी आहे 100 रुपये तिकीट। तर आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं। तुम्हाला जर फोटोग्राफी करायची असेल तर 100 रुपयेचा दर आहे आणि व्हिडिओग्राफी करायची असेल तर मग 300 रुपये द्यावं लागतात। पप्पासोबत असले की तनुश्री खूपच खुश असते। बघा कशी चालली आहे। इथे समोरच खडकावरती एक घडियाळ होता।
इथे समोर तुम्हाला दिसत असेल वाघ. हा आहे बिबट्या. आणि भरपूर ॲनिमल तर आम्हाला बघायला मिळाले नाही. अस्वलच्या इथे तर एवढी गर्दी होती, तिथं आम्ही बघितलंच नाही. पण तनुश्रीला तिच्या पप्पांनी खांद्यावर घेतलं आणि तिला दाखवलंय. हे आहेत पेंग्विन्स. इथे पण थांबू दिलं नाही. चला चला पुढे पुढे चला असं करून आम्हाला सगळ्यांनाच बाहेर काढलं. न्यूयॉर्कला आलोय असं वाटतं. इथे तनुश्री माझं प्रोनाऊन्सिएशन बरोबर करत आहे. न्यूयॉर्क असं म्हण असं मला सांगते. आणि आम्हाला खूप मजा आली आज तनुश्रीबरोबर एक दिवस घालून. आय होप की तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.